प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात पुन्हा एक वार सर्वांना प्रेमाचा सलाम. गेल्या कित्येक दिवसापासून आपण करिंथकरास पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 9 याकडे आपण लक्ष दिलेले आहेत आणि प्रभूच्या सहाय्याने आपण त्या वचनांवर मनन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत. आणि आजच्या या शास्त्र अभ्यासामध्ये पुन्हा एक वार करिंथकरास पहिले पत्र तिसरा तिसरा अध्याय आणि वचन 9 वाचून आजच्या या शास्त्र अभ्यासाला सुरुवात करूया. देवाच्या वचनात असलेला आहे, कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत. तुम्ही देवाचे शेत आहात आणि देवाची इमारत असे आहात. विश्वासणाऱ्यांना 3 उपमा पाऊल देत आहे, किंबहुना त्यामध्ये स्वतःला देखील तो सहभागी करत आहे. आणि पहिला मुद्दा आपण पाहत आहोत की देवाचे सहकारी, गॉड्स फेलो वर्कर्स. आणि कशा प्रकारे आम्ही देवाचे सहकारी आहोत हे आपण गेल्या दिवसामध्ये पाहिलं होतं. आणि देवाची इच्छा काय आहे ह्या सहकाऱ्यांविषयी ते देखील आपण पाहत आहोत. पहिला मुद्दा आपण बघितला होता की त्या प्रभूची, त्या धन्याची इच्छा आहे की जे माझ्याबरोबर माझ्या ह्या महान कार्यामध्ये सहभागी झालेले आहेत, ते सहकारी आहेत, ते कसे असावेत. तर पहिला मुद्दा आपण पाहिला होता की ते आज्ञाधारक असावेत. जे सहकारी आहेत ते प्रभूचे आज्ञाधारिक सेवक असावेत. दुसरी गोष्ट आपण पाहिली की पवित्र असावेत. पवित्रीकरणाच्या या कार्यामध्ये अडखळ न करणारे असावे. जसा मी पवित्र आहे तसे तुम्हीही पवित्र असावे, अशी ही धन्याची इच्छा आहे. आणि हा जो सहकारी आहे तो त्या पवित्रीकरणाकडे लक्ष देत आहे का? आणि प्रभूच्या या महान कार्यामध्ये सहभागी होत असताना हे पवित्र जीवन जगत आम्ही काम करावं, ही प्रभूची इच्छा आहे. आज आपण तिसऱ्या गोष्टीकडे थोडक्यात पाहणार आहोत. आणि तिसरी गोष्ट या ठिकाणी लिहिलेलं आहे करिंथकरास पहिले पत्र 4था अध्याय आणि वचन 1 आणि 2. आम्ही ख्रिस्ताचे सेवक, देवाच्या रहस्याचे कारभारी आहोत, असे प्रत्येकाने आम्हाला मानावे. वचन 2, कारभारी म्हटला की तो विश्वासू असला पाहिजे. कारभारी म्हटला की तो विश्वासू असला पाहिजे. देवाचं वचन सांगतं की कारभारी असो, दास असो, सहकारी असो, तो कसा असला पाहिजे? विश्वासू असला पाहिजे. का बरं? कारण देवाच्या वचनात असलेलं आहे, पाऊलाचे करिंथकरास पहिले पत्र पहिला अध्याय आणि 9 वचन, ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या सहभागीपणात तुम्हाला बोलविले, तो देव विश्वसनीय आहे. ज्याने आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहभागीपणात आम्हाला ज्यांनी बोलवलेलं आहे, तो देव विश्वसनीय आहे, तो धनी विश्वसनीय आहे. आणि या धन्याची ही इच्छा आहे, जो मी विश्वसनीय आहे ते माझे सहकारी देखील माझ्यासारखे विश्वसनीय असावे. ते लोक कुठपर्यंत विश्वसनीय असावे? प्रगटीकरणामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो, 2रा अध्याय आणि वचन 10 मध्ये त्या ठिकाणी असलेलं आहे की तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे. आणि तुमचे 10 दिवस हाल अपेष्टात जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे तुला जीवनाचा मुकुट देईन. या धन्याची इच्छा आहे, जो कारभारी आहे, जो सहकारी आहे, तो मरेपर्यंत विश्वासू असावा. अनेक जण आम्ही पाहतो विश्वासात डगमगलेले. म्हणजे काय? की धन्याने जे विश्वासाने आम्हाला जी कामगिरी दिलेली आहे, ती विश्वासाने चोख अशी बजावणे हे आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि गेल्या संदेशामध्ये आपण पाहिलं की शमशोनाला जी कामगिरी दिली होती की इस्रायलाला पलिष्ठ्यांच्या हातातून सोडवायची, ही कामगिरी फेल गेलेली आम्ही पाहतो प्रियानो. का बरं? कारण ते पवित्रीकरण नसल्यामुळे प्रभूने तर विश्वास टाकला, परंतु शमशोन विश्वसनीय नव्हता प्रियानो. प्रभू म्हणतो, मी विश्वसनीय आहे, तुम्ही देखील माझ्या प्रती विश्वसनीय असावं. लुकाच्या शुभवर्तमानामध्ये 23वा अध्याय आणि वचन 46 मध्ये देवाच्या वचनात असलेलं आहे, तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला. काय म्हणाला?
हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. तेव्हा म्हणजे केव्हा? ज्यावेळेस आम्ही पाहतो योहानकृत शुभवर्तमान 19 अध्याय 30 वचनामध्ये की सर्व पूर्ण झाले. आणि 6वं वाक्य जे आहे वधस्तंभावरचं, की ते पूर्ण झाले. पूर्ण झाले म्हणजे काय? की जी प्रभूची इच्छा होती, 1 तिमोथी 2 अध्याय वचन 4 मध्ये, की पित्याची ही इच्छा आहे की प्रत्येक मनुष्याचं तारण व्हावं. त्याचप्रमाणे इब्री लोकास पत्रामध्ये 10व्या अध्याय 4थ्या वचनामध्ये बैलांचे रक्त किंवा बकऱ्यांचे रक्त यांच्याद्वारे आमच्या पापांची क्षमा होत नव्हती. ते असमर्थ ठरत होते आणि म्हणून त्या पवित्र रक्ताची गरज होती. ते पवित्र रक्त पापांची शुद्धी करणार होती. म्हणून खाली लिहिलेलं आहे त्या ठिकाणी, म्हणून तू माझ्यासाठी शरीर तयार केले. का शरीर तयार केले? ते कामगिरी पूर्ण करण्यासाठी. जी कामगिरी प्रभूने स्वर्गामध्ये आपल्या पुत्राला सोपवून दिली होती. कोणती कामगिरी? एक तर पापांची क्षमा मनुष्याची व्हावी, दुसरी गोष्ट प्रत्येक मनुष्याचं तारण व्हावं. ती गोष्ट त्या वधस्तंभावर पुत्राने एक विश्वसनीय पुत्र म्हणून त्याने जी कामगिरी सोपवली होती ती पूर्ण केली प्रियांनो. हे बाप्पा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवतो. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी काय दिसते? देवाची विश्वसनीयता. देव म्हणतो मी विश्वसनीय आहे. त्या विश्वसनीय पुत्राने आपला आत्मा दुसऱ्या कुणाकडेही सोपविला नाही. कुणाकडे सोपविला? त्या पित्याच्या हाती सोपविला. पुत्राला माहिती आहे की माझा पिता, माझा देव विश्वसनीय आहे. त्याचे हात विश्वसनीय आहे आणि त्याच्या विश्वसनीय हातामध्ये मी माझा आत्मा सोपवितो. याचा अर्थ काय? की त्या ठिकाणी तो सुरक्षित आहे प्रियानो. आणि म्हणून आम्ही रोमकरास पत्रामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताला देवाने मेलेल्यातून उठवलं. तो आमच्या अपराधांमुळे धरून देण्यात आला, परंतु आम्ही नीतिमान गणावं म्हणून तो पुनरुत्थित झाला. तो उठला गेला. का उठला गेला? कारण एका विश्वसनीय हातामध्ये प्रभूने आपला आत्मा सोपविला होता. कारण तो देव विश्वसनीय आहे. प्रियांनो, या दोघांचं नातं ज्यावेळेस आम्ही पाहतो, पिताचं आणि पुत्राचं, पिता विश्वसनीय आहे आणि पुत्र देखील विश्वसनीय आहे. पित्याने पुत्राला दिलेली कामगिरी, एक पापांची क्षमा व्हावी, दुसरी गोष्ट प्रत्येकाचं तारण व्हावं, ते वधस्तंभावर त्याने पूर्ण केलं प्रियांनो. आज आमची बारी आहे प्रियांनो. त्या पित्याने, त्या देवाने आम्हाला जे सहकारी म्हणून नेमलेलं आहे, एक मोठ्या कामगिरीसाठी आमची नेमणूक केलेली आहे, ती विश्वासाने दिलेली आहे. परंतु त्या पित्याच्या प्रती ही कामगिरी मी विश्वसनीयतेने पार पाडत आहे का? हे मोठं प्रश्नचिन्ह आहे. आज दिवसातील 24 तास आम्ही आमच्या जीवनामध्ये असतात. त्या 24 तासामध्ये मी त्या पित्याप्रती, देवाप्रती मी किती विश्वसनीय आहे? मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये 25व्या अध्यायामध्ये 14व्या वचनापासून त्या विश्वासू दासाचा दृष्टांत आम्हाला दिसतो. थोडक्यात बघूया. एकाला 5,000 रुपये धन्याने दिले, दुसऱ्याला किती दिले? 2,000 रुपये दिले आणि तिसऱ्याला 1,000 रुपये दिले आणि तो निघून गेला. या ठिकाणी पाहतो की ज्या पहिल्याला 5,000 रुपये दिले होते त्याने त्याच्यावर 5,000 रुपये कमवले. दुसऱ्याला 2,000 रुपये दिले होते त्याने 2,000 कमवले आणि एकाला 1,000 रुपये दिले होते त्याने काहीच कमवलं नाही. त्या ठिकाणी आम्ही पाहतो की त्या दोघांविषयी तो धनी म्हणतो, शबास भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्याविषयी गोष्टींविषयी विश्वासू राहिला. प्रियांनो, आज मला जी कामगिरी दिली आहे, बऱ्याच गोष्टी आम्हाला दिलेल्या आहेत. जसा करिंथकरात पत्रामध्ये पौल म्हणतो की प्रत्येकाला प्रभूने पवित्र आत्म्याचं दान दिलं आहे, ते देवाच्या कार्यासाठी उपयुक्त करण्यासाठी. परंतु हे दान जर मी वाढवलं नाही, त्याच्यामध्ये काम जर केलं नाही, तर प्रभू मला विचारेल येणाऱ्या दिवसात की तू काय केलं? मी हे दान ह्या 1,000 ज्याला दिलेले आहे त्यांनी मातीत गाडून टाकले. आज हे दान मी स्वतःसाठी उपयुक्त करत आहे का? मी हे गाडत आहे का माती खाली? लोकांना त्याचा काहीच उपयोग होत नाही का? हे मोठं प्रश्नचिन्ह आहे प्रियांनो. प्रभूने एक विश्वसनीय अशी कामगिरी तुम्हाला आणि मला दिलेली आहे. मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो 28व्या अध्यायामध्ये 19व्या वचनापासून आम्ही जर पाहिलं तर आम्हाला ती कामगिरी दिसती. कोणाला? की तुम्हाला आणि मला, जे विश्वासू आम्ही सहकारी आहोत, ती विश्वसनीयतेने जी कामगिरी आम्ही करतो. कोणती कामगिरी? सुवार्तेची कामगिरी. जगाच्या शेवटापर्यंत
त्या प्रभूच्या नावाची घोषणा करा आणि पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. प्रियांनो, ह्या कामगिरीमध्ये आम्ही चोख बजावणं, जबाबदारी चोख बजावणं ही पित्याची इच्छा आहे. आम्ही तिसरा मुद्दा पाहत आहोत. आम्ही सहकारी आहोत प्रभूचे, पण कसे असावं? तो विश्वसनीय देव आहे, त्याप्रमाणे आमच्या धन्याप्रमाणे हा दास विश्वसनीय असावा, हा सहकारी विश्वसनीय असावा. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये 6व्या अध्यायामध्ये एका व्यक्तीचं नाव आहे. त्याचं नाव काय आहे? नोहा. बरोबर. आणि त्या नोहाविषयी लिहिलं आहे की प्राणी मात्र जे पृथ्वीवर होते ते सर्व भ्रष्ट झाले होते प्रियांनो. आणि या भ्रष्टतेच्या या संपूर्ण जगामध्ये प्रभूची फक्त एका व्यक्तीवर नजर गेली आणि त्या व्यक्तीला त्याने कामगिरी सोपवली, ती म्हणजे तारू बनविण्याची. बघा बरं, उत्पत्तीच्या ग्रंथात आपण येऊ आणि 6व्या अध्यायाकडे लक्ष देऊ. आणि त्या ठिकाणी वचन 13 पासून आम्हाला दिसतं की मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जास्त जुलूम माजला आहे. पहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन. तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर, त्या तारवात कोठड्या कर व त्यास आतून व बाहेरून डांबर लाव. तारू करावयाचे ते असे, त्याची लांबी 300 हात, रुंदी 50 हात, उंची 30 हात असावी. तारवास उजेडासाठी खिडकी कर, तिचा माथा वरपासून 1 हात असेल अशी ती कर. तारवाच्या एका बाजूस दार कर. आणि मग आम्ही पाहतो वचन 22 मध्ये, वेळेनुसार सर्व वाचणार नाही, 22 मध्ये असलेलं आहे, नोहाने तसे केले. देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. तर नोहाने काय काय केले? गोफेर लाकडाचंच तारू केला. त्याला इतर लाकडं, इकडं इतर झाडं देखील त्याच्या समोर होते. परंतु जी कामगिरी प्रभूने मला दिलेली आहे, त्या कामगिरीमध्ये जे काही करायचंय ते मला चोख करायचंय. नोहा आम्हाला सांगतो की मी तारू कसा बांधला? जे प्रभूने सांगितलं होतं त्याच साहित्याचा तारू केला, त्याच पद्धतीचा, त्याच मजल्याचा मी तारू केला. प्रियांनो, प्रभू आम्हाला अनेक अशा गोष्टी या जीवनात सांगत आहे. मी जशाच्या तसे ती कामगिरी पूर्ण करत आहे का? प्रियांनो, नोहावर प्रभूचं लक्ष गेलं आणि संपूर्ण पृथ्वीवरील मनुष्यांमध्ये फक्त एका व्यक्तीला प्रभूने कामगिरी सोपवली. आपल्या सहकार्याला सांगितलं, तू आपल्यासाठी तारू तयार कर. त्याचप्रमाणे मोशेविषयी आम्ही पाहतो गणनाच्या पुस्तकात, त्या ठिकाणी 12वा अध्याय वचन 7 मध्ये प्रभू अतिशय आनंदाने म्हणतो, काय म्हणतो? की माझ्या सर्व घराण्यात मोशे विश्वासू आहे. माझ्या सर्व घराण्यात म्हणजे काय? जसा नोहा पृथ्वीवरील सर्व प्राणी मात्रामध्ये एकच असा विश्वासू दास होता, तसा इस्रायलाच्या सर्व घराण्यात प्रभू म्हणत आहे, माझ्या घराण्यात मोशे विश्वासू होता. काय आहे मोशेचं जीवन प्रियांनो? मोशेला काय कामगिरी सांगितली होती? मोशेला सांगितलं होतं की इस्रायलला मिस्राच्या गुलामीतून बाहेर काढायचं. अतिशय दुर्बळ असा मोशे होता, पळून गेलेला मोशे होता, हताश आणि निराश झालेला मोशे आम्ही पाहतो होरेब डोंगरावर. आणि त्या ठिकाणी तो म्हणतो, प्रभू मला बोलता देखील येत नाही, मी काय करू? त्या फारो समोर जेव्हा मी उभा राहील तर मला कुणी पाठवलं? माझ्याकडे काहीच नाही. परंतु त्या ठिकाणी प्रभूवर विश्वास ठेवून प्रभूने जे विश्वासाने त्याच्यावर कामगिरी सोपवली होती, त्या विश्वसनीयतेने मोशेने कामगिरी पूर्ण केली. फारो समोर प्रभूचं नाव, प्रभूचं गौरव त्याने केलंच केलं. परंतु ज्यावेळेस तो बाहेर आला, आम्हाला सर्व माहिती आहे की त्या ठिकाणी तांबडा समुद्र पुढे आहे, मागे फारोचं सैन्य आहे, मध्ये इस्रायल आहे आणि त्या ठिकाणी ती कुरकुर आहे इस्रायलाची. त्या ठिकाणी देवाच्या दासाविरुद्ध बडबड आहे, दगडमार करावयास ते पाहत आहे. आणि अशा परिस्थितीत हा विश्वसनीय दास कशा प्रकारे वागत आहे प्रियांनो? आपल्या लोकांना, क्षमा करा, देवाच्या लोकांना तो पुढे घेऊन जात आहे. त्या तांबड्या समुद्रातून पुढे गेला. पुढे पाहतो आम्ही, कडू पाणी आम्हाला दिसतं, त्या ठिकाणी देखील कुरकुर, त्या ठिकाणी देखील प्रभूच्या सानिध्यात त्याने कामगिरी पूर्ण केली. त्या ठिकाणी पुढे आम्ही पाहतो की पुन्हा पाण्याची कुरकुर, त्या ठिकाणी पाहतो की होरब डोंगरावर जाऊन त्या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभूने तशा प्रकारे पाणी त्यांना पाजलं. प्रियांनो, प्रत्येक क्षणामध्ये या दासाविरुद्ध कुरकुर होती. प्रत्येक गोष्टीमध्ये या इस्रायलाच्या हातामध्ये दगड होता या दासाप्रती. परंतु त्याने ती विश्वसनीयता दाखवली. जे मला प्रभूने सांगितले की ह्यांना
एका ठिकाणी घेऊन जायचं, या कनान देशामध्ये त्यांना घेऊन जायचं. मी विश्वसनीयतेने यांना घेऊन जाणार. दुःखाची गोष्ट, राग अनावर झाला. व त्यामुळे मोशे त्या कनानात गेला नाही. परंतु जोपर्यंत तो होता, त्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रभूविषयी विश्वसनीय राहिला. कारण देव विश्वसनीय आहे आणि त्याचा सहकारी देखील विश्वसनीय असावा, ही प्रभूची इच्छा आहे. नवीन करारामध्ये आम्ही पाहतो, मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये 17वा अध्याय आणि वचन 24 मध्ये मंदिराचा कर असं शीर्षक आम्हाला त्या ठिकाणी दिसतं. मत्तयाचं शुभवर्तमान 17वा अध्याय आणि वचन 24. देवाच्या वचनात अशा प्रकारे लिहिलेलं आहे, नंतर ते कफरनहूमात आल्यावर मंदिर पट्टीचा रुपया वसूल करणारे पेत्राकडे येऊन म्हणाले, तुमचा गुरु मंदिराच्या पट्टीचा रुपया देत नाही काय? त्याने म्हटले, हो देतात. मग पेत्र घरात आल्यावर तो बोलण्याच्या अगोदर येशू म्हणाला, शिमोना, तुला काय वाटते? पृथ्वीवरील राजे जकात व किंवा पट्टी कोणापासून घेतात? स्वतःच्या मुलांपासून की परक्यांपासून? परक्यांपासून असे त्याने म्हटल्यावर येशू त्याला म्हणाला, तर मुले मोकळी आहेत. तथापि आपण त्यांना अडथळा आणू नये म्हणून तू जाऊन समुद्रात गळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड, म्हणजे तुला 2 रुपयाचे नाणे सापडेल. ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल त्यांना दे. प्रियांनो, पेत्राची विश्वसनीयता पहा. प्रभूला मंदिराचा कर भरायचा आहे, कोणाला अडखळण होऊ नये म्हणून. कारण अडखळण भयानक आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की एखाद्या लहानातल्या लहानाला जो अडखळण होतो त्याच्या गळ्यामध्ये जात्याची नाही का तळ टाकायचं आणि त्याला समुद्रात फेकून द्यायचं. अडथळा करणं हे योग्य नाही. आणि म्हणून प्रभू म्हणतो की समुद्राकडे जा आणि समुद्रामध्ये जो पहिल्याने मासा वर येणार आहे त्याच्या मुखामध्ये तोंडामध्ये जे नाणं आहे ते घेऊन माझ्याबद्दल आणि तुझ्याबद्दल तो कर दे. प्रियानो, पेत्राची विश्वसनीयता पहा. प्रभू सांगत आहे त्या घरामध्ये, समुद्राच्या किनारी सांगत नाही, तो घरामध्ये सांगत आहे आणि पेत्र लगेच त्या ठिकाणी जातो. आता पहा, तो समुद्र फार मोठा आहे, तो गालिल समुद्र फार मोठा आहे आणि कोणत्या दिशेला बसायचं, कोणत्या जागेवर बसायचं, कोणत्या दगडावर बसायचं, प्रभूने कोणतीच दिशा सांगितली नाही, कोणती बाजू सांगितली नाही. परंतु पेत्र विश्वासाने त्या ठिकाणी गेला, कारण ते विश्वसनीयता त्याच्या जीवनात होती आणि त्या ठिकाणी कदाचित गळ टाकला असेल प्रियांनो. परंतु अनेक मासे त्या ठिकाणी असताना पेत्राची विश्वसनीयता तर दिसतेच दिसते, परंतु ती माशाची विश्वसनीयता देखील दिसते की त्या गळामध्ये प्रथम मला अडकायचं आहे. तो माशांना एकमेका बाजूला मासे असेल त्यांना हटवत हटवत त्या गळाकडे तो जात आहे प्रियांनो. का माहितीये का? कारण तो मंदिराचा कर जो भरायचा जो रुपया आहे त्या ठिकाणी त्याच्या मुखामध्ये आहे प्रियांनो. विश्वसनीयता ह्याला म्हणतात. प्राण गेला तरी चालेल, परंतु प्रभूने जी कामगिरी मला दिलेली आहे, तो मासा म्हणत असेल मी विश्वसनीयतेने ते पूर्ण करणार आहे. पेत्र म्हणाला की हे कठीण आहे प्रभूजी, तरी सुद्धा जी कामगिरी तुम्हाला सोपवलेली आहे ती विश्वसनीयतेने करण्यास मी तयार आहे. प्रियांनो, आज सुवार्तेच्या कार्यामध्ये प्रभू मला सांगत आहे एखादं ठिकाण, एखादी जागा, की जा त्या ठिकाणी देवाचे आत्मे धर, त्या ठिकाणी देवासाठी तयार कर. प्रियांनो, अनेक वेळा अडखळणं येतात, प्रभू कसा जाऊ मी? त्या ठिकाणी कोणती जागा, काय राहण्याची परिस्थिती काय आहे, तिथलची वातावरण काय आहे, भयानक आहे. प्रियांनो, अडखळण भरपूर आहे. परंतु पेत्र म्हणतो की जी विश्वासाने मला कामगिरी प्रभूने सोपवलेली आहे ते विश्वसनीयतेने मी केलेली आहे. मार्काच्या शुभवर्तमानामध्ये आपण ज्यावेळेस येतो 14वा अध्याय आणि वचन 12 पासून जर बघितलं तर त्या ठिकाणी वलांडणाच्या भोजनाची तयारी आहे. त्या ठिकाणी देखील शिष्यांची विश्वसनीयता आम्हाला दिसते. बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी वलांडणाचा यज्ञ पशु मारित असत. त्या दिवशी त्याचे शिष्य त्याला म्हणाले, आपण वलांडणाचे भोजन करावे म्हणून आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे. मग त्याने त्याला आपल्या शिष्यांपैकी दोघांना पाठविताना सांगितले, नगरात जा, म्हणजे कोणी एक माणूस पाण्याचे मडके घेऊन जाताना तुम्हाला भेटेल, त्याच्या मागून जा. आता या शिष्यांपैकी 12 शिष्यांपैकी फक्त दोघांना सांगितलं की काय सांगितलं, की
दोघांना सांगितलं, नगरात जा आणि कोणी एक माणूस पाण्याचे मडके घेऊन जाताना तुम्हाला दिसेल. ते गेले असेल नगरामध्ये प्रियांनो. अनेक माणसं चाललेली आहेत आणि त्यांच्या नजरा जे मडकं घेऊन जाणारा मनुष्य आहे त्याच्याकडे लागलेले असेल. ते इकडे तिकडे पाहत असेल प्रियांनो, की असा कोण मनुष्य आहे की त्याच्या खांद्यावर मडके आहे. आणि ते शोधत होते. त्यांना कदाचित काही वेळ गेला असेल प्रियांनो, पण ते निराश झाले नाही, हताश झाले नाही. प्रभूने जे काही सांगितलेली आहे कामगिरी ती आम्हाला पूर्ण करायची आणि त्या विश्वसनीयतेने ते त्या जागेवर उभा राहिले. आणि पाहतो आम्ही वचन 14 मध्ये, तो आज जाईल त्यातल्या घरदाण्याला सांगा की गुरुजी विचारतात, मी आपल्या शिष्यांसह वलांडण्याचे भोजन करावे, अशी उतरवायची जागा कोठे आहे. मग वचन 15 मध्ये, मग तो सजवून तयार केलेली एक माडीवरची खोली तुम्हाला दाखवेल, तेथे आपल्यासाठी तयारी करा. मग शिष्य निघून नगरात गेले, तेव्हा त्याने सांगितल्याप्रमाणेच त्यास आढळले आणि त्यांनी वलांडणाची तयारी केली. त्यानं अनेक तयारी आम्हाला आमच्या जीवनात करायची, जे प्रभूने सांगितलेली आहे. त्या तयारीमध्ये आम्ही किती विश्वसनीयतेने पुढे जात आहे. प्रभू येणार आहे. एक दिवस येणार आहे प्रभू. मेघावर बसून येणार आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये जर मी आणि माझ्या घराण्याचं तारण झालेलं आहे, परंतु आजूबाजूला आम्ही पाहतो की अनेकांचं तारण झालेलं आहे. त्या तारणाची त्यांना तयार करण्यासाठी आम्ही घरामध्ये किती तयारी करत आहे आपल्या. त्यानं आत्मिक जीवनामधली ही तयारी अतिशय महत्वाची आहे. या दोन शिष्यांनी त्या घरामध्ये तयारी दाखवली, म्हणून त्या जागेवर जाऊन त्या ठिकाणी त्या मनुष्याला ते सापडू शकले. त्या मनुष्याबरोबर ते आत गेले आणि वलांडणाची ती भोजनासाठी एक मोठी सज्ज केलेली ती खोली प्रभूच्या शिष्यांनी शोधली. प्रियांनो, आम्हाला तयार व्हायचंय. एक मोठी कामगिरी आमच्या जीवनात प्रभूने दिलेली आहे. ज्यावेळेस आम्ही प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण येतो, ज्यावेळेस फिलिपच्या जीवनातून काही गोष्टी आपण पाहू. प्रेषितांची कृत्ये 8वा अध्याय काढूया आणि वचन 26. फिलिप आणि हबशिशन. इकडे प्रभूच्या दूताने फिलिपाला म्हटले, उठ, जी वाट यरुशलेमेपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा, ती ओसाड आहे. मग तो उठला व निघाला आणि पहा, एक कुशी लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी होता व त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते. तो यरुशलेमेत उपासनेसाठी आला होता. तो परत जाताना आपल्या रथात बसून यशया संदेष्टाचा ग्रंथ वाचित होता. फिलिपाला सांगितलं की तू जा, यरुशलेमेपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा. फिलिप एका कामामध्ये व्यस्त असेल प्रियांनो, परंतु प्रभू म्हटलं, आता हे काम सोड आणि एक दुसरी कामगिरी तुला सोपवतो. फिलिप म्हटला नाही की हे संपून मी जातो. तो तत्क्षणी त्या ठिकाणाहून निघाला प्रियांनो. आणि एवढंच नाही, प्रभू जे काही सांगत होता त्या गोष्टी फिलिपाच्या जीवनात अडखळण अशा होत्या. काय होत्या अडखळण? ती वाट जी होती ओसाड होती प्रियांनो. त्या वाटेला कोणी येत जात नसेल. ती वाट कदाचित भयानक दिसत असेल आणि अशा प्रकारची ती वाट कशी आहे? ओसाड आहे फिलिपा. दुसरी गोष्ट काय आहे? ज्याच्याकडे तुला जायचं आहे तो मोठा अधिकारी आहे. त्याच्या हातामध्ये त्या कुशी जी लोकांची राणी आहे तिचे सर्व भांडार आहे. एक प्रमुख असा अधिकारी आहे, प्रमुख व्यक्ती आहे प्रियांनो. कदाचित त्या अधिकाऱ्याला मी सुवार्ता सांगेल आणि त्या अधिकाऱ्याने जर मला मरणदंडाची शिक्षा देईल तर किती भयानक होईल. कारण त्यावेळेची परिस्थिती भयानक होती प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळल्यानंतर पेत्राच्या जीवनात असो, वेगवेगळ्या शिष्यांच्या जीवनात असेल, प्रत्येकाच्या जीवनामध्ये कठीण परिस्थिती होती. आणि अशा प्रकारे स्तेफनाचा मृत्यू देखील आम्ही 7व्या अध्यायात पाहतो. परंतु त्याच वेळेस 8व्या अध्यायामध्ये फिलिपाला एक कामगिरी प्रभूने दिली. त्या ओसाड वाटेवर तुला एक मोठ्या अधिकाऱ्याला भेटायचंय. एवढंच नाही, तो मोठा अधिकारी एवढंच नाही तर तो रथात बसलेला आहे. फिलिपा, तुझ्याकडे कोणतं वाहन नाही, तुला जायचंय आणि ही कामगिरी पूर्ण करायची. फिलिपाच्या जीवनामध्ये त्या कार्यामध्ये अनेक अडचणी समोर आल्या असेल, परंतु फिलिप
काही एक न बोलता त्या ठिकाणी तो गेला. आणि वचन 29 मध्ये आम्ही पाहतो, तेव्हा आत्म्याने फिलिपाला सांगितले, जा त्याचा रथ गाठ. प्रियांनो, तो रथात तर आहे, परंतु आता रथाला गाठायचंय. फिलिप रथामध्ये घोड्यावर स्वार नाही, तो चालत आहे प्रियांनो. आणि एका रथाला गाठायचंय म्हणजे तुम्हाला काही नवीन सांगायची गोष्ट नाही, की घोड्याला हरवायचंय प्रियांनो. आणि त्या घोड्यांना त्याने हरवलं. आणि त्या ठिकाणी पाहतो की त्याने तो रथ गाठला. फिलिप धावत गेला आणि त्याने त्याला यशया संदेश त्याचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो म्हणाला, आपण जे वाचित आहात ते आपल्याला समजते काय? प्रियानो, धावत आहे, एक त्याचे पाय कार्य करीत आहे, दुसरी गोष्ट त्याचे कान तीक्ष्ण आहेत. जे वाचत आहे ते तुम्हाला समजत आहे का? कामगिरी करत असताना प्रियांनो, आम्ही पूर्ण शरीर आमचं कसं असावं? दक्ष असावं. आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये दक्ष असावं. ते पाय पळत होते, धावत होते, त्याचे कान तीक्ष्णपणे ऐकत होते. आणि मग तो बोलतो काय? जे वाचित आहे ते आपल्याला समजते काय? प्रियांनो, जे वाचत होता ते फिलिपाने ऐकलं. आणि ते ऐकल्यानंतर त्या सर्व प्रश्नांचं उत्तर फिलिपाला माहिती होतं. का माहितीये का? कारण फिलिप देवाच्या नियमशास्त्रात रमत होता. सहकारी कसा असावा? तो देवाच्या वचनामधला रमणारा असावा, देवाच्या वचनाकडे कान देणारा असावा, देवाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो धावणारा सहकारी असावा. आणि अशा प्रकारे त्याने म्हटले, कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार? मग त्याने फिलिपाला आपल्या जवळ येऊन बसावयास वर बोलाविले. रथात आता फिलिप आम्हाला दिसतो. आणि सर्व काही जो यशायाच्या ग्रंथामधला जो काही भाग आहे तो सर्व फिलिपाने त्या हापशिषणला समजावून सांगितला. आणि मग आम्ही पाहतो की 38व्या वचनामध्ये, तेव्हा त्याने रथ उभा करावयास सांगितले आणि फिलिप व शण असे ते दोघे पाण्यात उतरले आणि फिलिपाने शणला बाप्तिस्मा दिला. कामगिरी पूर्ण केली आणि मग ते पाण्यातून वर आले. तोच प्रभूचा आत्मा फिलिपाला घेऊन गेला, म्हणून तो पुन्हा षंडाच्या दृष्टीस पडला नाही. पुन्हा तिसऱ्या कामगिरीवर तो गेला. एक कामगिरी करत होता, काहीतरी कामगिरी करत असेल मंडळीमध्ये, तिथून प्रभूने त्या ठिकाणी नेलं, ओसाड वाटेवर नेलं. आता पुढे त्याचा बाप्तिस्मा झाला. आता तिसऱ्या कामगिरीवर फिलिप गेलेला आहे प्रियांनो. फिलिप विश्वसनीय आहे प्रियांनो. ह्या कामगिरी आमच्या एकानंतर एक प्रभू आम्हाला देऊ इच्छितो, परंतु आम्ही ती कामगिरी प्रामाणिकपणे विश्वासाने बजावत आहे का? त्या कामगिरीप्रती आम्ही विश्वसनीय आहे का? थोडक्यात आज आपण पाहिलं की देवाचा सहकारी कसा असावा. गेल्या दिवसामध्ये आपण पाहिलं की तो आज्ञाधारक असावा. दुसरी गोष्ट, तो पवित्रीकरणाच्या कार्यामध्ये अडथळा न करणारा असावा, तर पवित्र जीवन जगणारा असावा. आणि आज तिसरा मुद्दा पाहिला की जो कारभारी आहे, क्षमा करा, कारभारी आहे, जो सहकारी आहे, तो कसा असावा? विश्वसनीय असावा. देव बाप करो, प्रभूने जी मोठी कामगिरी मत्तयाच्या शुभवर्तमान 28व्या अध्यायामध्ये दिली, की सर्व जगात जाऊन सुवार्ता सांगा. आज आमच्या आजूबाजूला ही सुवार्ता प्रसार करण्यासाठी प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करो. कारण जी विश्वासाने कामगिरी तुम्हाला आणि मला दिलेली आहे, त्या विश्वासाने एक विश्वसनीयता राखून ती कामगिरी पूर्ण करण्यास प्रभू तुमचं आणि माझं सहकार्य करो. प्रभूच्या नावाची स्तुती असो. आमेन.